नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1-2 नाही तर तब्बल 6 प्रकारच्या मात्र वेगवेगळ्या चवीच्या मस्त अशा थंडगार आणि खमंग कोशिंबीरचे प्रकार पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली कोशिंबीर आहे ती म्हणजे बीटाची। आपल्याला बऱ्याच वेळा रोज बीट खायला सांगितलं जातं, मात्र रोजच बीट खायला आपल्याला कंटाळा येतो। अशा वेळेस आपण ही कोशिंबीर बनवून खाऊ शकतो। त्यासाठी बीट घेतलं, त्याचं साल काढलं, छान धुवून ते खिसून घेतलं। एका मोठ्या बाउलमध्ये खिसलेलं बीट टाकून घ्यायचं, त्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं, तळलेले शेंगदाणे टाकायचे, म्हणजे या कोशिंबीरमध्ये हे शेंगदाणे अगदी छान लागतात। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं। आता या बीटावरच आपण चुरचुरीत अशी हिंग, मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची छान अशी खमंग फोडणी ओतून घ्यायची, म्हणजे कोशिंबीर खाताना या बीटाला छान असा खमंगपणा येतो। त्यामध्ये आवडीनुसार दही टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। आता ह्याला अजून छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये थोडासा खाण्याच्या अगोदर 5 मिनिटं फरसाणा टाकायचा। फरसाणाऐवजी बारीक शेवई तुम्ही वापरू शकता। अशी मस्त रसरशीत थंडगार आपली बीटाची कोशिंबीर तयार झालेली आहे। आता आपण मुळ्याची कोशिंबीर करणार आहोत। मुळा म्हटलं की बऱ्याच जणांना मुळा खायलाच आवडत नाही, मात्र ही जी कोशिंबीर आहे ती खाताना मुळ्याची आहे हे अजिबात जाणवत नाही। ही कोशिंबीर तुम्ही एकदा कराल तर सतत करण्याची मागणी येईल, इतकी छान आणि अगदी खमंग लागते। त्यासाठी मुळा घेतला, त्याचं साल काढलं, व्यवस्थित मुळा खिसून घेतला। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चमचाभर हरभऱ्याची डाळ 2-3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती टाकून घ्यायची। आवडीनुसार हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकायचं आणि छान हे वाटून घ्यायचं। वाटताना पाणी टाकायचं नाही, असं जाडसरच मिश्रण आपण वाटून घ्यायचं। वाटलेलं मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेतलं, त्यामध्ये खिसलेला मुळा टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ, साखर टाकायचं आणि चमचाभर दही टाकायचं। दह्याविना ही कोशिंबीर अगदी छान आणि खमंग लागते। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। यावरही छान जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची चुरचुरीत फोडणी टाकायची। मस्त आपली मुळ्याची कोशिंबीरही तयार झालेली आहे। आता आपण कांदा, टोमॅटो, गाजर आणि काकडीची कोशिंबीर करणार आहोत। त्यासाठी आपण प्रथम गाजराचं साल काढलं, ते छान असं खिसून घ्यायचं। हे सर्व एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा। काकडीचंही साल काढून काकडी ही छान आपण खिसून घेतलेली आहे। तर गाजर आणि काकडी खिसून घेतली, त्यामुळे ही जी कोशिंबीर आहे ही छान अशी मिळून येते। आता वरून छान कोथिंबीर टाकायची, आवडीनुसार साखर आणि मीठ टाकायचं। इथं मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजायचे आणि जाडसर कूट टाकायचं। या कोशिंबीरमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात दही टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। अगदी थंडगार रसरशीत आपली कोशिंबीर तयार होते। यावरही छान जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यायची। यामध्ये थोडीशी मिरचीही मी फोडणीमध्ये टाकली होती, त्यामुळे आंबट, गोड, तिखट अशा पद्धतीची मस्त अशी ही छान कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। आता आपण गाजराची कोशिंबीर करणार आहोत। सध्या गाजराचा सीझन गेलेला आहे, पण तरीही आपल्याला गाजर बाजारामध्ये मिळलं जातं। गाजराची ही कोशिंबीर अगदी छान आणि खमंग लागते। त्यासाठी गाजर घेतलं, त्याचं साल काढून ते छान असं खिसून घ्यायचं। आता खिसलेल्या गाजरावरती चवीनुसार मीठ, साखर टाकायचं। यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि भरपूर यामध्ये दही टाकायचं। आता आपण फक्त गाजराची कोशिंबीर करतो, त्यामुळे यामध्ये जास्त प्रमाणात दही टाकायचं आणि थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। भाजलेले शेंगदाणे छान असे जाडसर कुटून घेतलेत, ते यामध्ये टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। यावरही छान अशी जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची चुरचुरीत फोडणी टाकायची, म्हणजे जी कोशिंबीर आहे ती अशी खमंग लागते। आपली मस्त अशी गाजराची कोशिंबीरही तयार झाली आहे। ह्या सर्व कोशिंबीर अगदी वेगवेगळ्या चवीच्या असतात, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। आता आपण खमंग काकडी करणार आहोत। ही छान अशी रसरशीत खमंग काकडी होते। ही अगदी पोटाला थंडावा देते आणि फक्त इथं काकडीचा वापर केलेला आहे। त्यासाठी काकड्या घ्यायच्या, त्याचं साल काढायचं आणि भरपूर अशी काकडी आपण खिसून घ्यायची। एका मोठ्या बाउलमध्ये भरपूर असं दही टाकायचं। दही कोणत्याही कोशिंबीरला वापरताना शक्यतो कमी आंबट आणि फ्रेश असं दही वापरायचं। आता या दह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकलं, व्यवस्थित फेटून घेतलं आणि या दह्यावरच आपल्याला फोडणी टाकायची आहे, म्हणजे दह्यालाच ही फोडणी लावून घ्यायची। जिरे, मोहरी, हिंग आणि थोडीशी मिरचीही टाकलेली आहे आणि कढीपत्ता। आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये खिसलेली काकडी टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं दाण्याचं कूट टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायची। ही मस्त अशी खमंग काकडी अगदी रसरशीत छान आपली तयार झालेली आहे। ही तुम्ही नक्की करून बघा। ह्या सर्व कोशिंबीर अगदी छान लागतात। आता आपण छान ही एक वेगळ्या प्रकारची कोशिंबीर, म्हणजे आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची कोशिंबीर खाल्लेली असती। त्यासाठी एका बाउलमध्ये फरसाणा घ्यायचा। फरसाणाऐवजी बारीक शेवही वापरू शकता। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा।
आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं। ही जी कोशिंबीर आहे ती खाण्याच्या अगोदर एक 5 ते 10 मिनिटं आपण करून ठेवू शकतो, म्हणजे छान अशी कुरकुरीत लागते। आता वरून थोडासा चाट मसाला, जिरेपूड, थोडंसं मीठ टाकायचं, कारण शेवेला ऑलरेडी मीठ असतं, पण अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं लिंबू पिळायचं आणि हाताच्या साह्यानं व्यवस्थित असं हे छान असं एकजीव करून घ्यायचं। अगदी छान ही खमंग पटकन होणारी कोशिंबीर आपली तयार होते। ही तुम्ही नक्की करून बघा, मस्त ह्या सर्व कोशिंबीर अगदी छान लागतात आणि चवीच्या होतात। तुम्ही नक्की करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।